आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। आमदार निवासामधल्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अखेर 2 दिवसांनी आता गुन्हा दाखल होतोय। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणार आहे। मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आता प्रक्रिया सुरू केलेली आहे। फडणवीसांनी आदेश दिले होते की पोलिसांनी तक्रारीची वाट पाहू नये, गुन्हा दाखल करावा आणि त्यानंतर आता हा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मरीन ड्राईव्हच्या पोलीस स्टेशनमध्ये संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार आहे। त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती। निकृष्ट अन्न पदार्थ पुरवल्याप्रकरणी त्यांनी मारहाण केली होती। दरम्यान आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, नेमकं काय झालंय? कोणी तक्रार केली आहे का? कशामुळे गुन्हा दाखल होतो? संजय गायकवाड जे महायुती सरकारमधील खरं आमदार आहेत, 2 दिवसापूर्वी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जो प्रकार घडला त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत की आमदारांनी जे तिकडचे जे वेटर आहेत त्याच्या कानात कालशिरात लगवली होती, त्याला मारहाण केलेली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या गुन्हा दाखल होण्याची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली आहे। अदखलपात्र गुन्हा संजय गायकवाड यांच्यावरती दाखल होत आहे आणि त्या संदर्भात प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आमदार निवासाचं जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीन चालक जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांची ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच हा गुन्हा दाखल केला जात असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। आपण पाहत आहोत की या संपूर्ण प्रकरणाचे विधानसभेच्या नक्कीच धन्यवाद रुपाली। आपण पाहू शकतोय की अखेर 2 दिवसांनी आता संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल व्हायची प्रक्रिया सुरू झाली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।